हे ढोलकी आहे. हे मोहगनीचं लाकूड आहे. वर्षानुवर्ष चालतं, चांगलं चालतं लाकूड. हे नवीन कस्टमरांसाठी करून ठेवलेत आम्ही. तर आज मी कुठे आली आहे तुम्हाला माहितीये का? आज मी आलेली आहे लालबागला असलेल्या ईश्वरलाल छोटेलाल तबला मर्चंट यांच्याकडे, की हे पखवाज आणि तबला आणि तसंच ढोलकी कसे बनतात आणि किती प्रकारचे बनतात ते बघण्यासाठी. तर चला बघूया. मुंबईच्या लालबागमध्ये अशी एक जागा आहे जिथे फक्त एक वाद्य मिळत नाही तर भारतीय संगीतांच्या सुरांची सुरुवात होते. जर तुम्ही तबला शिकत असाल, संगीताची आवड असेल किंवा घरासाठी तबला घ्यायचा विचार करत असाल तर ही जागा नक्की तुमच्या कामाची आहे. हे आहे ईश्वरलाल छोटेलाल तबला मर्चंट, लालबाग मधील साने गुरुजी मार्गावर श्रॉफ बिल्डिंग मध्ये लालबाग राजमंडळाजवळ असलेले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट स्टोअर. दुकानात प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तबले, ढोलकी आणि संगीत वाद्य. तबला हा एक फक्त वाद्य नाही, त्याच्या प्रत्येक ठोक्यामध्ये एक वेगळी लय, एक वेगळी ऊर्जा आणि भारतीय संगीताची सुंदर परंपरा दडलेली आहे. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे अशा दुकानांमध्ये आपल्याला केवळ वाद्य मिळत नाही तर त्या वाद्याबद्दलची माहिती, त्याची निवड आणि संगीताची एक वेगळी ओळखही मिळते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडामध्ये ढोलकी आणि तबला तर तुम्हाला बनवून दिले जातात, तसेच तुमचे जुने तबला आणि ढोलकी सुद्धा इथे रिपेअर केल्या जातात. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे पखवाज, ढोलकी, तबला, डग्गा, म्युझिक इन्स्ट्रुमेंट सगळे भेटतं आपल्याकडे. आम्हाला दाखवू शकता का तुम्ही? हो, हे मोहगनीचं लाकूड आहे. मोहगनीचं. मोहगनी लाकूड आहे. आणि हे काय आहे? तबला आहे का? हा ढोलकी? पखवाज आहे. हा पखवाज आहे. हा पखवाज आहे. हे ढोलकी आहे. ही ढोलकी आहे. हो. ह्याचं लाकूड कसलं आहे? हे लिंबाचं आहे. लिंबाचं हे लाकूड. लिंबाचं लाकूड आहे. किती वर्ष टिकतं ते? हे वर्षानुवर्ष टिकतं, त्याच्यात काही नाही विषय. आणि अजून एक लाकूड आहे ढोलकीसाठी, मोहगनीचं. हे स्पेशल लाकूड आहे मोहगनीचं हे स्पेशल ढोलकीसाठी. लाकूड आहे. हा, हे स्पेशल लाकूड आहे. वर्षाची म्हणजे चालतं, वर्षानुवर्ष चालतं, चांगलं चालतं लाकूड. ह्याच्यामध्ये पण आपल्याला जर ढोलकी बनवून हवी असेल तर मिळेल का? हो, भेटेल ना. आणि जर बनवायला द्यायची असेल तरी किती दिवस लागतात? किती दिवस आधी द्यावी लागते? 15 दिवस आधी. 15 दिवस आधी. हो, 15 दिवसात तुम्हाला रेडी ढोलकी भेटेल. हे लिंबाचं आहे. हे काय आहे? हे पखवाज. पखवाज आहे. हो, हे पखवाज आहे. दादा हे काय आहे? हे पखवाज आहे. हे पण लिंबाचं आहे. मग ह्याचा आवाज खूप वेगळा आहे. ढोलकीचा आवाज वेगळा येतो ना थोडा? हो, सगळ्यांचा आवाज वेगवेगळा असतो. हे कसं आहे, काळी 5, काळी 4, काळी 2 मध्ये बनलेले असतात. म्हणजे ज्यांच्याकडे जुने जरी असेल आपल्या घरचे ते पण इथे रिपेअरिंगला आणू शकतात काय? होतात रिपेअरिंग होतात ना. या अर्ध्यातून जास्त ढोलकी आहे, पखवाज रिपेअरिंगचेच आहेत. हे बघा, हे रिपेअरिंगचा पखवाज आहे. हा, हे रिपेअरिंगचा पखवाज आहे. ह्याचा आवाज पण सगळे खूप वेगळा वाटतोय. नाही, हे उतरले आहेत ना सगळे हा. पावसामुळं. हा रिपेअरिंगचा आता आणून ठेवलेला होता, कस्टमरचा आहे आमच्या. हा, हा बनवलेला आहे का? हो, फुल फायनल आहे. आवाज खूपच सुंदर आहे. तुमच्याकडे म्हणजे साईज छोटी आणि मोठी सुद्धा मिळते का? एकच साईज मध्ये हो, मिळतं? भेटते ना. याच्यात पण 18 इंचाचा एक पखवाज आहे, तो पण भेटतो आपल्याकडं. म्हणजे किती ते किती इंच असतात? हे 20 इंचचं आहे आणि एक 18 इंचाचा एक लहान असतो, याच्यापेक्षा लहान असतो. तो 18 ह्याच्यामध्ये तरी किती व्हरायटी असतात पखवाज मध्ये? 3 प्रकारचे आहेत. एक लिंबाचा आहे, एक मोहगनी आणि अमरोहा सीसम. हे बघा, हे अमरोहा सीसम आहे. वा, आवाजानेच कळतंय एकदम वेगळेच आहेत आणि मस्त वाटतंय आवाज पण ऐकून. हो, हे तयार झालेले आहेत ना? हो, फायनल येते. हे नवीन कस्टमरांसाठी करून ठेवलेत आम्ही. आले की मग घेऊन येतो आणि त्यांना आवडते ते देऊन टाकतो आम्ही. आणि जे छोटेवाले आहेत ते काय आहे? हे ढोलके आहेत. ढोलकी हे आणि सगळे कस्टमरचे ढोलकी आहे. ढोलकीच्या वर आहे ते हे तबले आहेत. तबला आहे हा. हे तबले आहेत. ह्याच्यामध्ये सेट पण मिळतात ना दोन? हा तबला आहे, हा डग्गा. अशी जोडी असते ही दोघांची. ओके, दोघांची जोडी हो, मिळते. दोघांची जोडी. याच्यात पण एक तांबा आणि पित्तळ आणि स्टीलचे असे 3 आहेत. स्टील, तांबा आणि पितळ. हो. अरे वा. आणि हा रेड सिसमचा तबला आहे हा. आणि याच्यात ब्लॅक सिसमचा पण तबला असतो. आता चला, मी तुम्हाला दुकानात अजून वेगवेगळे प्रकारचे इन्स्ट्रुमेंट दाखवतो. चला दादा, हे काय आहे? हे भजनी बांगो आहे. हे गणपती आरतीसाठी वापरलं जातं. ह्याच्यामध्ये एकच साईज असते की? नाही, ही एक आहे आणि अजून एक आहे. हे तयार करायचं बाकी आहे. हे सेम आहे पण दोघे ओके, सेम. फक्त लाकूड वेगवेगळं आहे. हो, लाकूड वेगवेगळे. हे मोहगनीचं आहे, ते नॉर्मल आहे. आणि ही जी डिझाईन केलेली ही ढोलकी आहे, ही ढोलकी ढोलक आहे. ही रस्सीवाली ढोलक आहे. दाखवा ना. ही रस्सीवाली ढोलक आहे. किती सुंदर डिझाईन केलेलं आहे. ही पूर्ण तयार आहे? नाही, काम बाकी आहे इथं. ओके. कस्टमर आल्यावर त्याला आवडली तर तयार करून देऊ आम्ही. काम बाकी आहे इथं अजून. दादा हे काय चालू आहे? हे ढोलकी रिपेअर करतायत. कस्टमरची ढोलकी आलेली, त्यांना दादा बनवून देतायत, रिपेअरिंग करून देतायत. ही कसली आहे? कुठल्या ही लाकडाची? मोहगनी लाकूड आहे. महोगनी लाकूड आहे. हो.
जर कोणाला रिपेअर करून हवी असेल ढोलकी तरी किती वेळात होते रिपेअर? एक हप्त्याभरात होते एक ढोलकी. हफ्तेभरात. हप्त्याभरात ठेवून जावे लागते, मग हप्त्याभरात येऊन घेऊन जायची. दादा जर कोणाला इथे यायचं असेल तर इथला ऍड्रेस काय आहे? ICT लालबाग माणसं ऑफिसच्या समोर शॉप बिल्डिंग नंबर 15. मग गणपती बाप्पाच्या आरतीसाठी ढोलकी, तबला किंवा संगीत वाद्य खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लालबाग मधील ईश्वरलाल छोटेलाल तबला मर्चंट या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला इथे नक्कीच तुमच्या मनासारखे वाद्य मिळतील. मग वाट कसली बघताय, आजच व्हिजिट करा.